3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी तालुक्यातील प्रीती आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा आरमोरी इथं शाळेचे अध्यक्ष माजी आमदार रामकृष्ण मडावी यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। त्यासोबतच 18 मार्चला SSC बोर्ड परीक्षा संपल्यामुळे वर्ग 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमात तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करण्यात आलं। विद्यार्थ्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला। या प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी सातत्यता जोपासून अभ्यास केल्यास यशस्वी नक्की व्हाल असा आशीर्वाद देण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रोमदेव सहारे यांनी। अकोट तालुक्यातील रंभापूर इथं लहान बालकांचे कुलदैवत बालयोगी संत झोटिंग बाबांचा भव्य गुढीपाडवा यात्रा महोत्सव गुरुवारी 19 मार्च रोजी पार पडला। या निमित्ताने सकाळी 5 वाजता महापूजा संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सकाळी 9 वाजता गावातून पालखी काढण्यात आली। दरवर्षी भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता वाहन पार्किंगची व्यवस्था गावाजवळ असलेल्या शेतात करण्यात आली। ही यात्रा एकदिवसीय असल्याने मोठ्या प्रमाणात भक्त इथं दर्शनासाठी येतात। मुंबई, पुणे, नागपूर पासून तसंच लगतच्या राज्यातूनही भक्त या दिवशी दर्शनासाठी आवर्जून येत असतात। झोटिंग बाबांच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भंडारे असतात, त्यामुळे त्यांना लागणारे पिण्याचं पाणी ज्या ठिकाणावर भंडारा असेल त्याच ठिकाणावर टँकरद्वारे पुरवण्यात आलं। यात्रेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। यात्रा महोत्सव शांततेत पार पडण्यासाठी मंदिर समिती, महाप्रसाद आयोजन समिती आणि पोलिसांना प्रत्येक भक्तानं सहकार्य केलं। सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। मी प्रकाश टुकडे, सेक्रेटरी आहे श्री झोटिंग बाबा संस्थान रंभापूर। आज झोटिंग महाराज यांचा भव्य यात्रा महोत्सव पार पडत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी हा उत्सव साजरा होत असतो आणि या उत्सवासाठी आपल्या विदर्भातूनच नव्हे तर महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यातून भाविक फार मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी येत असतात। त्यानुसार आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की जे भक्त आजच्या दिवशी दर्शन घेतात त्या दर्शनाचं महत्त्व 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा या दिवशी अतिशय जास्त योग्य मानले जाते। त्यामुळं आवर्जून भक्त या दिवशी या ठिकाणी कुठे जरी असले तरी उपस्थिती लावतात आणि महाराजांचा तीर्थप्रसाद अंगारा घेऊन आशीर्वाद प्राप्त करतात। प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक देवगिरी विश्रामगृह इथं पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांचे आणि दिव्यांग बांधवांचे प्रश्न, संबंधित मुद्दे तसंच विधवा महिलांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान येणाऱ्या काळात संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला। गाव पातळीवर पक्षाची बांधणी वाढवून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारण्याबाबत नियोजन करण्यात आलं। पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात मोठं आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। बैठकीत पक्ष वाढीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करून संघटन विस्तारासाठी ठोस दिशा ठरवण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। यात संघटन मजबूत करणे, स्थानिक शिकण्याच्या समस्या असतील, मग शैक्षणिक असेल, दिव्यांगाच्या असतील, शेतकऱ्याच्या असतील, आमच्या विधवा भगिनीच्या असतील, बऱ्याच समस्या इथे आहेत। त्याबद्दल सुद्धा मी आढावा घेतला आहे आणि विशेषतः आता येणारा जो काळ आहे त्या काळात राजकीय मजबूती कशी प्रहार पक्षात येईल याबद्दल आमची संपूर्ण चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत झाली आहे। येणाऱ्या काळात संघटन मजबूती असेल, राजकीय परिस्थिती बदलायची असेल किंवा येथील ज्या समस्या असतील त्याबद्दलचे आंदोलनं असतील त्याबद्दल साधक बाधक सर्व चर्चा होऊन बच्चू भाऊच्या नेतृत्वात येत्या काही दिवसात आम्ही मोठं आंदोलन नांदेड इथं उभं करणार आहे आणि त्या निमित्तानं तात्काळ बजेट बच्चू भाऊच्या आंदोलनामुळे एवढ्या वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं याबद्दल तुमची काय? निश्चितच ज्या देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या पूर्वी 7-12 कोरा 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 असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर 2 वर्ष झाल्यानंतरही चकार शब्द काढायला सुद्धा फडणवीस साहेब तयार नव्हते आणि 1 वर्षापासून सातत्याने बच्चू भाऊंनी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीचा सातत्यानं लढा दिला। अनेक आंदोलनं केले, आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि आज जर पाहिलं तर 2 लाख पर्यंतची कर्जमाफी झाली। खरं तर आम्ही त्यावर समाधानी नाही आहे
परंतु जिथं सरकार बोलायला तयार नव्हतं तिथं 2 लाख तरी कर्जमाफी झाली आणि म्हणून शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचा आभारही मानत. परंतु या पुढचाही लढा बच्चूभाऊच्या नेतृत्वात ठरणार आहे. त्यासाठी 27 तारखेला अमरावतीला आमचा मेळावा आहे आणि त्याच बच्चूभाऊच्या नेतृत्वात पुढची लढाई कशी लढायची, मग हमी भावाची असेल, अजून कर्जमाफीची असेल, नियमित जे कर्जदार आहे त्यांना प्रोत्साहन निधी दिला तो फार अपुरा दिला आहे, त्याबद्दलची असेल त्याबद्दलची भूमिका बच्चूभाऊ अमरावतीतून स्पष्ट करतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करतील. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त राज्यभर आनंदाचं वातावरण असतानाही मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा समोर आल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रगती शेतकरी मंडळ यांनी विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलाय. मुख्य मागण्यांमध्ये बळीराजासाठी हमीभाव कायदा तातडीनं पारित करावा, वन्य प्राण्यांवर नियंत्रणासाठी शेत कुंपण योजना राबवावी आणि खरीप हंगामासाठी पीक विमा तातडीनं वितरित करावा यांचा समावेश आहे. संघटनांचा असा इशारा आहे की सरकारकडून आश्वासनं मिळाली तरी प्रत्यक्षात ठोस काम होत नाही. आता प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन अपरिहार्य ठरते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी. आजच्या आंदोलनाचा खरा उद्देश हा आहे की 19 मार्च ही शेतकऱ्यांसाठी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या जी झाली होती चिलगाव इथं साहेबरावजी करपे यांची 1986 साली. तर त्या आत्महत्येचा आज आम्ही सगळे शेतकरी लोक एक शोकाचा दिवस म्हणून श्रद्धांजलीपर दिवस म्हणून आम्ही तरी पाडतो. तर त्यानिमित्त 19 तारीख गुढीपाडव्या दिवशी जरी आली असेल, पण जसं आपण कोणता कार्यक्रम आपल्या घरचा सोडत नाही ना त्या दिवशी तर त्याच हिशोबाने आम्ही आज 19 मार्चला शेतकऱ्यांचा संवेदनशील दिवस म्हणून तो पाडतो. त्या दिवस पाडताना आम्हाला शासनाला असं म्हणत आहे की बा या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून व 1 दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाचं आम्हाला शासनाला आता एक आव्हान करायचं आहे की बा या देशात हमीभावाचा कायदा पारित झालाच पाहिजे. या विषयासाठी आम्ही आजचं एक अन्नत्याग आंदोलन व त्या गोष्टीचं अनुसरण सुरू केलं आहे. दुसरा आमचा विषय आहे बा की वन्य प्राण्यामुळे शेती ही शेतकऱ्यांची एवढी खराब झाली आहे की भविष्यात तो शेती करू शकणार नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे शासनाला की तुम्ही 75% अनुदानावर शेतकऱ्यांना शेत कंपाऊंडची स्कीम राबवा. तिसरा आमचा जो कळीचा विषय आहे की बुवा विमा घोषित केला आहे खरीपाचा हंगाम सोयाबीनचा संपून आज रब्बीचा हंगाम संपला आहे, पण अजूनही पीक कापणी अहवाल शासनाचे गेले नाहीत का बा. अजून आम्हाला ओला दुष्काळ घोषित झाला, सगळं काही झालं तरी जर विमा भेटत नसेल तर बा शासनानं कुठेतरी त्या पीक विमा कंपनीच्या निकषात बदल करायला पाहिजे की बा एक तर आमचं जुन्यासारखे कापणी पहिले 25% अग्रिम भेटे, नंतर 50% भेटे, नंतर बा पूर्ण दे. ते नवीन जुने नियम चालू करून शेतकरी विमा द्यावा. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आजचं एक औचित्य साधून आज गुढीपाडवा जर येशील पण या देशातला शेतकरी जर 1000 रुपये 500 रुपये हमीभावाच्या खाली जर माल विकून राहिला असेल आणि त्याला जर हमीभावाचा कायदा जर शासन करत नसेल तर आमच्यासाठी नवीन वर्षही तेच आहे आणि दिवाळी तेच आहे आणि दसरा तेच आहे. आमचं नवीन वर्ष त्याच दिवशी सुरू होईल, आमची दिवाळी त्याच दिवशी सुरू होईल ज्या दिवशी आम्हाला या देशात हमीभावाचा कायदा होईल, शेतकऱ्यांना कंपाऊंड मिळेल, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं सगळं काही प्रोटेक्शन मिळेल. याच्यानंतर शेतकऱ्याचं जे जे विविध गोष्टी आहेत या गोष्टी शासनानं मान्य केल्या तर आमचा प्रत्येक दिवशीच आमचा सण आहे. आमच्या खिशात ज्या दिवशी पैसे येतील त्या दिवशी आम्ही दिवाळी करू, आमच्या खिशात पैसे त्या दिवशी आम्ही सण साजरा करू. मराठी नववर्षाच्या निमित्तानं आलापल्ली शहरात आज उत्साहपूर्ण वातावरणात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक मंडळं तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत नववर्षाचं स्वागत जल्लोषात केलं. रॅलीची सुरुवात शहरातील प्रमुख ठिकाणाहून करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले महिला पुरुष ढोल ताशांच्या गजरात तसंच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅली दरम्यान मराठी संस्कृतीचं जतन आणि संवर्धन याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते. मराठी नववर्षाच्या या स्वागत सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मूर्तिजापूर शहर सज्ज झालं. ठिकठिकाणी रोषणाई, सजावट आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे शहरातील अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न लक्षात येतोय. स्टेशन विभाग परिसरातील एका हॉस्पिटल समोर वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला गेल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. सलाईन बाटल्या, इंजेक्शन आणि औषधांचे अवशेष यांचा समावेश असलेला हा कचरा आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतोय.
छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील परिसरात आकर्षक रोषणाई असूनही त्याच परिसराजवळ कचऱ्याची साचलेली ढिगारे शहराच्या सौंदर्यावर परिणाम करतायत. नागरिक प्रशासनाकडून तातडीनं या कचऱ्याची योग्य व्यवस्थापन करण्याची अपेक्षा करतायत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी. जसं की सर तुम्ही बघत आहे इथं याला आम्ही राष्ट्रीय महामार्ग बोलतो. आता माझ्याच पाठीमागं हे हॉस्पिटल आहे. इथं पूर्ण वेस्ट तुम्ही दाखवू शकता की याच्यामध्ये पूर्ण डायपर्स, इंजेक्शन, सिरिंज, पूर्ण मेडिकल वेस्ट याच्यातच टाकतात. भाजीपाला सगळं इथं पूर्ण मच्छर होतात आणि नगरपालिका इथं म्हणजे काही लक्ष देत नाही. फक्त एक दिवस आले, फोटो काढला, साफसफाई केली, मग गायब. हे आमची गाडगे बाबाची कर्मभूमी आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य याच्यातच गेलं. स्वच्छता ठेवा, स्वच्छता करा. त्यांच्या नावाने इथं कॉलेज आहे, त्यांची समाधी आहे. सगळं मूर्तिजापूर म्हणजे त्यांच्या नावानं ओळखलं जाते ना आमचं गाव. मग नगरपालिकांना काहीतरी करायला पाहिजे याच्यात. काय तुम्हाला अपेक्षित आहे? अशा कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे की काय करायला पाहिजे? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की फक्त फोटो काढण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे, करून दाखवायला पाहिजे त्यांनी. ते येतात, फोटो काढतात, टाकून देतात, मग गायब. हे अपमान वाटतो का गाडगे महाराजांचा? हो, नक्कीच. हे बघा ना, मेन रोडवरती राष्ट्रीय महामार्ग म्हणतो ना याला, मूर्तिजापूर कारंजा मार्ग होता ना हा, त्याच्यावरती तुम्ही बघा ना किती कचरा आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत गुढीपाडव्याचा औचित्य साधून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उमेद अभियान, आशा आणि अंगणवाडी सेविका तसंच गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गुढीपाडवा आणि महिला दिनाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका जैन यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. यावेळी मार्गदर्शन करताना महिला पोलीस हवालदार सुनीता महाजन यांनी महिलांना आणि विद्यार्थिनींना आत्मसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि सामाजिक जागरूकतेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. महिलांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहावं आणि स्वतःचं संरक्षण करण्यास सदैव सज्ज राहावं असं त्यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. अडसूळ फाट्यावर पुरवठा विभागाच्या पथकानं धाड टाकून 6 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत. ही कारवाई हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती सिलेंडरचा गैरवापर उघडकीस आणण्यासाठी करण्यात आले. जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनानं जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकं गठीत केलेत. जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार म्हणालेत की सर्व गॅस एजन्सीची तपासणी करून नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा सुनिश्चित केला जाईल. अवैध साठेबाजी किंवा काळा बाजार आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. तेल्हारा तालुक्यात या कारवाईचा धडाका सुरू आहे आणि काळा बाजार करणाऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. महिंद्रा लाईफ पीसेस डेव्हलपर्स यांच्या वतीनं आयोजित हरित शाळा प्रकल्प अंतर्गत पारसबाग, प्लास्टिक संकलन आणि कंपोस्ट खत स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. मागील 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पात पिंपरी चिंचवडमधील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 28 फेब्रुवारी रोजी प्रकल्पाचं परीक्षण आणि मूल्यांकन करण्यात आलं, ज्यात शाळांना 100 पैकी गुण दिले गेले. निकालानुसार प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यालय रुपीनगर निगडी यांना मिळालाय, तर द्वितीय क्रमांक श्री शिवाजी विद्यालय देहू रोड यांना मिळाला. शाळांना ट्रॉफी, ग्रीन आर्मी विद्यार्थ्यांना तसंच मार्गदर्शक शिक्षकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी महेश कनक, अनिल गोकर्ण, अंबादास महाजन, प्राचार्य शिंदेसाहेब आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढीस लागली. शाळांमध्ये हरित उपक्रमांना चालना मिळाली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर भक्तिमय वातावरणात सण साजरा करण्यात आला. पहाटेच्या मंगल समयी खंडोबा देवाची पारंपरिक पद्धतीनं महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मुख्य गाभाऱ्याची विशेष पाखळणी करण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं मुख्य गाभारा आणि मंदिर परिसरात विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर सुशोभित आणि प्रसन्न दिसत होता. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. परंपरेनुसार खंडेरायाची मानाची गुढी देवसंस्थानच्या माननीय विश्वस्त मंडळाच्या हस्ते उत्साहात उभारण्यात आली. यावेळी देवसंस्थानचे अध्यक्ष मंगेश घोडे तसंच देवसंस्थानचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त आज शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. नववर्षाच्या स्वागतासाठी विश्व हिंदू परिषद तर्फे धुळ्यात सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत उज्जैन येथील डमरू पथक, सजीव देखावे, भगवाधारी मावळे तसंच चित्तथरारक कसरतींनी धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं. या शोभायात्रेत शहरातील असंख्य मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आज चैत्र पौर्णिमा चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद धुळेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला धुळेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या शोभायात्रेमध्ये खास करून उज्जैनचे डमरू पथक उपस्थित होते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले आणि या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांचे 19वे वंशज हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये पूर्ण वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित होते. अशा या शोभायात्रेला जो प्रतिसाद मिळालेला आहे तो पुढे चालून प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे शोभायात्रा आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या करण्यात येईल. या पद्धतीने मी जय श्रीराम. एकविरा माता मंदिरापासून सकाळी 8:30 वाजता निघाली. ती गांधी पुतळा, गली नंबर 6, तिथून चैनी रोड, नंतर राजकमल टॉकीज आणि तिथून सरळ आग्रा रोडने राम मंदिराच्या इथे 12:30 वाजता बरोबर समारोप झालेला आहे. या ठिकाणी आपण सर्व धुळेकर हिंदू बांधवांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व हिंदू बांधवांचे मी आभार मानतो आणि यापुढे अशीच शोभायात्रा भव्य दिव्य प्रमाणात निघेल असे आश्वासन आपणास देतो. जय श्रीराम. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील अतिदुर्गम वेडद येथील जिल्हा परिषद शाळेच्या 4 विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत गावाचं नाव उज्ज्वल केलंय. पूरब गावंडे, स्थानिया धोबे, प्रतीक घुंगरूड आणि सात्विक चौधरी यांनी उत्कृष्ट गुणांसह पात्रता मिळवली. गेल्या काही वर्षांपासून शाळेची यशाची परंपरा कायम असून यंदा 4 विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यानं गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. शिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळत असल्याचं पालकांनी सांगितलंय. माझं नाव जयश्री विलास बोरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद, यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील दुर्गम भागातील एका छोट्याशा गावातून वेडद या गावातून हे 4 विद्यार्थी नवोदय विद्यालयास पात्र ठरले आणि नवोदय विद्यालयास पात्र ठरण्यासाठी या मुलांच्या पाठीमागे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री लोहकरे सर, वर्ग शिक्षक श्री पेंदोर सर तसेच तेजस सर यांचे मुलाचे मार्गदर्शन आहे आणि त्याचप्रमाणे या मुलांना वेळोवेळी शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आणि या सर्वांच्या मेहनतीला, यांच्या कष्टाला आज गोडफळ मिळाले. 17 मार्च 2026ला जो निकाल जाहीर झाला त्यामध्ये या छोट्याशा गावातले 4 विद्यार्थी नवोदय विद्यालयास पात्र ठरल्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिनंदन आणि आनंद वाटला आणि या गावामध्ये सुद्धा आनंददायी वातावरण निर्माण झाले. धन्यवाद. मराठवाड्यातील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. मागील 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय. कन्नड, गंगापूर आणि पळशी परिसरात मका, ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी होते. कर्जमाफीसोबतच हमीभाव द्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रात्री अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि पूर्ण गहू आडाचा तिवळा पडला, सोंगाचं काम राहिलं नाही. आता त्याच्यात 50,000 एकरी खर्च आला, त्याच्यातून आम्हाला चाराने पण मिळत नाही आणि ही खूप दुर्दशा झाली आमची. आता ते कसे सरकारनं काहीतरी आम्हाला सहकार्य करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला चालती वाट करून सुनी आणि शेतकऱ्याला पुन्हा जर संधी द्या अशी आमची अपेक्षा आहे. परंतु सरकारने तर 2 लाखाचं कर्ज माफ केलं. 2 लाखाचं कर्ज माफ जरी केलं पण ते आता ते वेळेवर होत नाही. हे काय करणार आहे? त्याच्यामुळे तर मग आता इकडे नसलं तिकडे नसलं तर मग त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार. असे त्याच्याशिवाय काय पर्यायच नाही राहिला. आता काय करणार आहे? सावकारातून कर्ज काढा, तो जमीन लिहून घेतो, गहाण घेतो आणि ते
सर पुरे शेतकऱ्याला पुढे चौखून अडचणी आले. लग्न आहे, कार्य आहे, अमुक आहे, ढमुक आहे, फार अवघड समस्या झालेली शेतकरी. मग आम्हाला असं वाटतं की सर आता एवढा गहू झाला तर हे आमची पूर्ण दशा झाली, त्याला काही ना काही सरकारनं मदत करावा, आमची ही इच्छा आहे. किती होता गहू आपला? गहू आपला 2 एकर आहे. 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. 1 लाखामधून आम्हाला 1 लाख आमच्या पदरात पडत. काय करणार आता? काय अपेक्षा आहे सरकारकडून? आलं सरकारनं काही नाही याला मदत करावा. नाही तर थोडं बहुत करून नाही, ज्या ठिकाणी 2 लाखाचा माल होता असं त्याच्यातून आम्हाला 50% तरी द्यायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. काय नाव तुमचं? माझं नाव कळवा शेळके. काल रात्री पावसानं बहुत नुकसान केली. मग आता काय करा, काय खा, काय प्या, आता कसं करा. काम होते, धंदे होते, आम्हाला काही होत नाही ना आम्हाला. आता मग प्रपंच कसा चालायचा? कसं चालायचं परपंच? आता काय करा, आता तोंडी घा चालता येऊ. कसं जपलं होतं पिकाला? हो, कसं करा, काय करा. आता त्याला सांगायचं काम नाही राहिले. काय करायचं, कसं काढायचं कामच नाही त्याला. गोविंदराव काळे, पिसादेवी, तालुका औरंगाबाद. माझी ज्वारी 2 हेक्टर होती, ती पूर्ण खाली पडलेली पावसामुळे. रात्रीच्या खूप नुकसान झालेलं आहे. मला खर्च खूप आलेला आहे. माझी एवढीच हाताचा जो घास गेलेला आहे तो मला सरकारने मदत करावी. नमस्कार, माझं नाव विजय भीमराव काळे. आता आम्ही आमचं गाव पिसादेवी. पिसादेवीमध्ये आपल्या संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास काल रात्रीचा जो पाऊस, अवकाळी पाऊस झाला, खूप सारा सोसाट्याचा वारा वगैरे, या गोष्टीमुळं जवळपास आमची 2 हेक्टर ज्वारी होती इथं पूर्ण झोपली, पूर्ण नुकसान झालंय तिचं. साधारण आतापर्यंत 50-55 हजार रुपये आम्ही खर्च करून चुकलोय याला. आज सणासुदीचं, पाडव्याचं आम्ही आमचा सण सोडून आज इथं शेतात येऊन बसलोय, हे बघतोय ज्वारी कशी उभी करावं, काय करावं याच्यामध्ये. आम्हीच असून काय, गावात सगळीकडे परिसरमध्ये सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. बस आमची सरकारला हीच विनंती आहे की बाबा आमच्याकडे लक्ष द्यावं गोरगरिबांकडं, आणि आमचं होता होईल तेवढं आमचं मदत करावं आम्हाला, की जेणेकरून आम्ही पुढच्या पिकाला आमच्या हातात 2 पैसे राहतील, पुढचं पीक आम्ही घेऊ शकतो. शेवटी आम्ही काम करतो जनतेसाठीच. आणि एवढी ज्वारी आम्ही पिकवली, सगळी केली, तर ही सगळी आम्हाला थोडी खायला लागणार आहेत. ही जी ज्वारी आहेत सगळी आम जनतेसाठीच आम्ही पिकवतो, आम जनता याला खाते, सगळ्यांचं साठीच आम्ही काम करतोय. त्याच्यासाठी आमच्याकडेही लक्ष द्यावं, आम्हालाही काहीतरी मोबदला याचं निघावं, आणि आम्हाला काहीतरी सपोर्ट सरकारने करावं पुढचं पीक काढण्यासाठी. बस एवढीच विनंती आहे आमची. कन्नड तालुक्यातील चिंचोली, लिंबाजी परिसरात जांभडी, दहेगाव, वाकत, शेलगाव, दिगाव इत्यादी ठिकाणी बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं गहू, हरभरा, कांदा, मका, सूर्यफूलसह आंबा फळबागांचं अतोनात नुकसान झाले. उभं पीक भुईसपाट झाले. रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या काढणीला आलेल्या पिकांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अनेक ठिकाणी आंबा फळबागाचं नुकसान झालंय. पुन्हा ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता असून पावसानं आज देखील हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. लोणार तालुक्यातील वझर, आघाव आणि भुरमाळा परिसरात गुरुवारी सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान अचानक वातावरणात मोठा बदल झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीनं परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मका या पिकांना फटका बसला असून कापणीसाठी तयार करण्यात आलेली पिकं आडवी झालेत. गारपिटीमुळे पिकांची पानं आणि कळसं तुटून गेलेत आणि नुकसान अधिक वाढल्याचं चित्र आहे. अचानक आलेल्या हवामान बदलामुळे शेतकरी हवालदिल झाले. प्रशासनाकडून पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी केली जाते. दरम्यान महसूल आणि कृषी विभागानं घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेण्याचं काम सुरू करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.